ॲडव्होकेट अक्षय कुमार जगन्नाथराव चितोळे देशमुख, नोटरी, भारत सरकार दौंड. 1998 पासून वकिली व्यवसायात आहे. 2011 मध्ये ही नोटरी भारत सरकारकडून माझी नियुक्ती झालेली आहे. श्री विठ्ठलराव दादाजी जेव्हा भोटे आणि माझी मामी सौभाग्यवती विमलबाई विठ्ठलराव दादा भोटे आणि माझे 2 मेहुणे सुरेश व विजू यांनी मामांनी मला सांभाळलं, शिकवलं. माझ्या आजोबा आजीची इच्छा होती, आमची शेत जमीन होती आणि दौंड कोर्टामध्ये आमचे दावा चालू होता. आमची आई अशिक्षित होती, आमच्या घरात कोण शिकलेलं नव्हतं आणि वडील मी 6 महिने असताना वारलेले. त्यामुळं आमच्या सगळं पालनपोषण आमचे मामा श्री विठ्ठलदास जिजाऊ यांनी केले आणि दौंड येथे माझे श्री ॲडव्होकेट हरिश्चंद्र दगडू होते, हे वकील होते. त्यांच्याकडे आमची केस होती आणि मी त्यांच्याकडे शिकायला होतो. मग आमच्या आजोबांना, आमच्या आईला असं वाटायचं की आपण वकील हा हत्तीचं बळ असतं, म्हणून मला वकिली व्यवसायामुळं लोकांना न्याय मिळतो आणि लोकांना, जे लोक अज्ञान आहे, शेतकरी आहे, अशिक्षित आहे, अंगठ्या बहादूर आहेत, ह्या लोकांना जे न्यायापासून वंचित आहे त्यांना न्याय देण्याचं काम वकिलीमार्फत होतं. म्हणून मला वकिली व्यवसायाची आवड निर्माण झाली आणि म्हणून मी ठरवलं की वकील व्हायचं. आणि वकील झाल्यापासून मी दौंड, श्रीगोंदा, बारामती तालुका कोर्टात आणि अहमदनगर आणि पुणे जिल्हा कोर्टात मी दिवाणी, फौजदारी, सहकार, कामगार आणि अपघात याची मी कामं केलेली आहेत. त्यामुळे मी 4-5 बँकेच्या पॅनलवर आहे. अत्यंत खडतरी परिस्थितीत मी शिकलो. माझं शिक्षण BCom, MCom, MA, GD आणि DLL आणि LW, DTL आणि LLB असं माझं शिक्षण आहे. त्याचा मला पुरेपूर फायदा झाला. पहिल्यापासून माझं एक समाजसेवा कशी करायची म्हणून मी या वकील व्यवसायात आलो. शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी यासाठी आलो आणि त्यामुळे माझं दौंडमध्ये लोकन्यायालय असेल, विधी शिबिर असेल, लोकन्यायालयामध्ये विधी शिबिरामध्ये आमच्या केसेस कसं सबमिट करायचं, लोकांना समान कसा न्याय द्यायचा. कारण कोर्टामध्ये जरी दोघं सख्खे भाऊ असले तरी एकाला न्याय मिळतो आणि एका अन्याय होत असतो. म्हणून हा तडजोड न्यायालय म्हणजे कॉम्प्रोमाइज डिग्री आणि अशा प्रकारचे शिबिरं ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने आयोजित केलेली आहे आणि ह्या शिबिरामध्ये मी भाग घेत असतो. लोकांच्या केसेस तडजोडीने कशा मिटवायच्या, कारण ह्या कॉम्प्रोमाइजमुळं, कारण ह्या लोकन्यायालयामुळं, शिबिरामुळं त्याला कधीच कुठं अपील करता येत नाही आणि दोन्ही पार्ट्याला, समाजात मग ते नातेवाईक असो, भावकी असो किंवा पक्षकार असो किंवा समाजातील कोणत्या घटकाला समान न्याय मिळतो. याचा फायदा लोकांचा वेळ, खर्च आणि त्यांचं कौटुंबिक न्याय, कौटुंबिक समाधान ह्या माध्यमातून मिळत असतं. आणि म्हणून ह्या लोकन्यायालयामध्ये माणसाने लाभ घ्यावा आणि कोर्ट आपल्या दारी, तसं शिक्षण आपल्या दारी आणि आपण नागरिक असल्यामुळं आपल्याला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण कायदा हा लोकांना घडवतो, लोकांना त्यांना सुजलाम सुफलाम बनवतो आणि ती कुटुंब उभा राहण्यासाठी आपल्याला कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे. आणि मी आतापर्यंत फौजदारी केसमध्ये बरेच निकाल माझ्यासारखे झालेले आहे. आतापर्यंत मी 35 वर्षात प्रॅक्टिसमध्ये माझी एक केस फेल गेली नाही आणि सगळ्या 353 केस असू, 354 केस असू द्या, वाटपास दावा असू द्या, खरेदी खत रद्द असू द्या, अशा प्रत्येक केसेस किंवा ॲक्सिडेंट क्लेममध्ये जास्तीत जास्त त्यांना क्लेम कसा मंजूर होईल, कामगार न्यायालयामध्ये कामगारांना न्याय जास्त कसा मिळेल किंवा अपघात न्यायालयामध्ये त्याला कुटुंबाला कसा जास्त न्याय मिळेल, कसा फायदा होईल. आणि मेंटेनन्स केसमध्ये, तहसीलदार प्रांतकडे केसेसमध्ये तडजोडीची भूमिका कशी करायची, लोकांना रस्ता पाहिजे, विहिरीची अडचण, भावाभावामध्ये भांडणं, बहिणीमध्ये समान वाटप करण्यासाठी ह्या नोटीच्या माध्यमातून मी ती काम करीत असतो. याचा फायदा दलित लोकांना, गरीब लोकांना, जे शिक्षणापासून वंचित आहे, ज्यांच्या घरात कोण शिकलेलं नाही, ज्यांची परिस्थिती नाही, जाण्याचा खर्च सुद्धा लोकांची नसते, अशा लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो. आणि याच्यामुळं आम्हाला समाधान मिळतं आणि घरची परिस्थिती, कारण परिस्थितीमुळे शिकलो, कारण आमचे आईवडील शिकले नसल्यामुळं आम्हाला नातेवाईकांनी खूप त्रास दिला. पण मामाच्या कैलासवासी RG राणे, कैलासवासी MK काळे बारामती, त्याचप्रमाणे सुधाकररावजी आव्हाड, ॲडव्होकेट पठाण सर, हर्षद निंबाळकर,
सुरेशचंद्र भोसले, यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये मी शिकलो. कॉलेजमध्ये मी LLB केलं आणि नंतर मी प्रॅक्टिस केल्यानंतर माझं 12 वर्षानंतर मला खासदार सुप्रियाताई सुळे, केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब, माजी आमदार रमेश थोरात, माजी मंत्री बबनराव पाचपुते, कैलासवासी अजितदादा पवार, पार्थ पवार, रोहित दादा या सगळ्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आमचे सगळे मार्गदर्शक, सगळे गुरुवर्य, मित्रमंडळी, पाहुणे मंडळी आणि समाजसेवा जी केली समाधान मिळलं. म्हणून मला केंद्र सरकारने PRO म्हणजे पब्लिक रिलेटिव्ह पर्सन म्हणजे पब्लिक ऑफिसर म्हणून माझी नेमणूक 2011 साली केली. आणि त्या माध्यमातून मला लोक न्यायालयामध्ये मी रेल्वे समिती आहे, परत बँकेच्या कायदे सल्लागार आहे, नॉनव्हेज ट्रेनिंग सेंटर आलो, त्याचप्रमाणे 5 नंबर 7 नंबर ग्रुपला काही सल्लागार आहे, स्थानिक रेल्वे समिती आहे. अशा प्रकारची मला समाजसेवा करण्याची संधी मिळाली आणि मी समाधानी आहे. याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा समाजाचा विकास व्हावा आणि काड्याची पेटी घरोघरी, तसं न्याय आपल्या घरोघरी म्हणून न्यायदान होण्याकरता माझी प्रबोधन करत असतो. आणि मला होतो पण जो वकील एक झाला तर त्या संपूर्ण त्या गावाचा, त्या तालुक्याचा, त्यांच्या नातेवाईकाच्या भावकीचा त्या वकिली माध्यमातून त्याला न्याय मिळायचं काम होतं. आणि सगळ्यांच्या विकासाच्या माध्यमातून, न्यायाच्या माध्यमातून आणि कुटुंबाला कसा फायदा होतो, न्याय देवतेला कसा फायदा होतो. आणि त्यामुळं आपला समाजामध्ये जे भांडणं तन्न असेल किंवा काही वादविवाद असेल, बहिणी बहिणी असतील, भाऊ असतील, आई वडील असेल, नवराबायको असेल, ते मिटवण्याचं काम आपण करायचो. कारण माणसाचा जन्म परत नाही, त्यामुळं त्याचा फायदा झाला पाहिजे याच्याकरता आपल्याला कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणून कायदा तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता मी माझं हे प्रबोधन करत असतो. आणि ह्या व्यवसायामध्ये मी समाधानी आहे, कारण ह्या व्यवसायामध्ये लोकांना समान न्याय मिळतो. म्हणून कधी माणसाने आपली चूक असेल तर माफी मागून तडजोड करणं सगळ्यात आहे. म्हणून लोकन्यायालय जी संकल्प आहे, साक्षरता शिबिर जी आहे, विधी शिबिर आहे, ही संकल्पना चांगली आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार किंवा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट ही शिबिर करत असतं. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि ह्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी मिळवण्याकरता त्यांनी अशा प्रकारचं प्रबोधन करण्याचा कार्यक्रम मी करत असतो. आणि न्याय आपल्या दारोदारी पोहोचवण्याकरता अशा प्रकारच्या लोकांना शिक्षणाचं काम केलं पाहिजे. एक काम कमी, पण माझं आई वडिलांनी मुलाला शिकवलं पाहिजे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. कारण शिक्षणात कधी चोरी होत नाही, कधी ते नाश पावत नाही, कधी संरक्षण होत ते त्याचं संरक्षण करावं लागत नाही. आणि ते शिक्षण हे असं आहे की वाढतं. तुमच्याकडे पैसा असेल तर पैसा पुसतो, सोनं गंजतं, पण ज्ञान हे वाढत जातं. अशा प्रकारचं हे न्यायदान हे वाढवण्याचं काम ह्या वकिली व्यवसायातून मी करत असतो.